बघूया त्यांचे दोन बॅटर कोण आहेत, त्या बॅटरची चर्चा आपण करणार आहोत. पहिले षटक कोण टाकेल आणि दोन बॅटर कोण असेल त्यांची आपण चर्चा करूया. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे स्वप्नील पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटरची भूमिका योगेश. स्वप्नील पाटील आणि योगेश सुरी हे दोन बॅटर दाबाची सुरुवात करत आहेत. पहिलं षटक टाकण्याकरता चेंडू जबाबदारी असेल गोलंदाजांची. बॉलर इज केतन. गेम इज ऑन. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये उगम घरत आणि पुन्हा आपण स्कोरलेग पंच म्हणून ISPL मध्ये चांगली भूमिका सलग 2 वर्षामध्ये पार काढणारे मिस्टर सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही बघतायत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंगकडे बॅटर स्वप्नील पाटील. पहिलाच बॉल स्विच करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. मागच्याच आठवड्यामध्ये लेदर क्रिकेटच्या मॅच मध्ये भंडारी 11 CC संघामधून स्वप्नील पाटील नेतृत्व करत होते. UAE संघामधून चांगली खेळी 2014 पर्यंत त्यांचा चांगला खेळ दिसलाय. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून UAE संघामधून ते नेतृत्व करताना दिसलेत. ओहो, चांगला फटका, चांगला शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एकदा मिळाली, एका धाब्यानेशी अकाउंट ओपन केलं. पडणाऱ्या दुसऱ्या बॉलवर ते खातं उघडलंय स्वप्नील पाटील या खेळाडूने. आणि आता योगेश सुरी हा स्ट्रायकिंगकडे आलाय. पुन्हा मैदान क्रमांक 1 शेजारी आलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच सुरू झालंय. आराध्य टायटन्स आणि दुसऱ्या बाजूला NT वॉरियर्स असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. संघ मालक आराध्य टायटन्स टीमचे संकेत राऊत आहेत आणि NT वॉरियर्स टीमचे संघ मालक यशोधन ठाकूर आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. पुढे येऊन खेळला जातोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. एक धाव मिळाली. स्वप्नील उत्सुक होते दुसरी धाव घेण्याकरता आणि पाहता पाहता 2 धाबा ते पूर्ण करत आहेत. 2 धाबांची पडली भर. धावसंख्या 3. पहिली 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाबा लागले जातात ते 3 धाबा. आपली गुणवत्ता, आपलं अस्तित्व आपणच निर्माण करायला पाहिजे. म्हणतात ना की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. इथं सुद्धा क्रिकेट खेळत असताना स्वतःला सिद्ध करा, तेव्हाच प्रसिद्ध बॉल. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. खूपच डिफरंट असतं एखादा लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट. खूप बारकाईने नजर ठेवावी लागते लेदर क्रिकेट मध्ये पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर. सीट अँकर रोल अदा करण्याची जबाबदारी असते खेळाडूची. जसं मी स्वप्नील पाटीलची खेळी बघितलंय मागच्याच आठवड्यामध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित त्या स्पर्धेला. विकाजी राऊत सरांचं खूप मोठं योगदान असतं त्यांच्या टीमचं, मॉर्निंग क्रिकेट क्लबचं. आता पुढे येऊन खेळायचं होतं. स्टंपिंग केलंय यशीच्या स्वरूपात. बॅटर परततोय. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या NT वॉरियर्स या टीमला. गॉन. पहिला धक्का लागलाय. पहिलं षटक जर आपण बघितलं तर थोडंसं घटनात्मक आपल्याला पाहायला मिळालं. खूपच कमी धाबा खर्च केल्यात केतन या गोलंदाजाने. गिरीजतून तो बिलॉंग करतोय. 1 गडी बाद. धावसंख्या 3. 5 बॉलची समाप्ती. दबाव दडपण वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या NT वॉरियर्स या टीमवर. 2025 मध्ये त्यांचं प्रदर्शन कसं असेल. पर्व 4था आहे परंतु कोणताच गर्भ या ठिकाणी कमिटी मेंबर्सला कधीच दिसला नाही. चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट
हे खेळलं जातं, क्रिकेटची क्रेज वाढली आहे. त्यानुसारच आपल्या या वसई तालुक्यामधून काही महिला क्रिकेटपटू सुद्धा पुढे येताना दिसले आहेत. त्यांचं सुद्धा चांगलं योगदान. फुल टॉस बॉल होता, एक धाव तर पूर्ण केली. कबर क्षेत्रामध्ये शतरक्षक पुढे येत आहेत. एका धाब्याची भर पडली. आलेला बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावफळकावर धाबा लागल्या जातात ते 4. 4 for 1. जगदंब विश्व हिंदू परिषद बजरंग दल इचलकरंजी बजरंग दल जय श्रीराम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोलबाला दबदबा दहशत दिसली गोलंदाजी करणाऱ्या आराध्य टायटन्स टीमची. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद, 4 धाबा धावफळकावर. आता ह्या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने प्रत्युत्तर करतायत, काय उत्तर असेल बॅटरचं. गोलंदाजी टाकण्याकरता सागर आलाय आणि स्ट्राईक इनकडे बॅटर तुम्ही जर बघितलं तर तो सुद्धा एक चांगला जबरदस्त खेळाडू स्ट्राईक इनच्या दिशेने बघायला मिळतो. स्वप्नील नॉन स्ट्राईक इनकडे आणि स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत. स्ट्राईक इनकडे निर्भय आहेत. 27 क्रमांकाची जर्सी त्यांची पाहायला मिळतोय आणि सागर गोलंदाजी मार्गावर. चांगलं तंत्र आणि मंत्र दिसेल काय ते आपण बघूया. स्ट्राईकचं पंच उगम घरत यांना तुम्ही बघतायत. लेप आमचा मारा शॉर्ट बॉल होता, पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. सागरने सुरुवात चांगली करून दिली, कारण आत्मविश्वास हा फार महत्वाचा असतो. मैदान असो क्रिकेटचं, त्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आत्मविश्वास नावाचा मित्र तुमच्या जवळ पाहिजे. म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ असेल तर तुम्ही नेहमीच पुढे जाऊ शकतात. अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. आणि तसंच इथे आत्मविश्वास निर्माण करावा लागेल बॉलरला, आत्मविश्वास निर्माण करावा लागेल बॅटरला. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल सिक्सर. अकूट टप्प्याच्या चेंडू जर टाकला तर त्याला योग्य ती ट्रीटमेंट देत आहेत. 6 धाबा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या सोबत जर खेळत असेल तर ती एक वेगळी मजा असते. एका बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू स्वप्नील पाटील गायडन्स करत आहेत, परंतु निर्भय याच्यावर सुद्धा कोणतेही भय दिसत नाही. तो सुद्धा आक्रमक भूमिकेमध्ये येतोय. धावसंख्या 10, एक गडी बाद, 10 धाबा, 1.2 बॉलची समाप्ती झाली. चांगला प्रतिसाद मिळतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. DBN लाईव्ह द्वारे हे थेट प्रक्षेपण होतोय. साता समुद्रापलीकडे पाहिले जाते या स्पर्धेला. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम केलं DBN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीने. म्हणूनच एक विनंती असेल, जर तुमचे समर्थक घरी असेल तर त्यांना एक विनंती करा आणि घर बसल्या सबस्क्राईब करा DBN या यूट्यूब वाहिनी आणि मोठ्या संख्येने तुम्ही सदस्य बना. पुन्हा एक शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये शतरक्षकाने जेल सोडलाय. जीवनदान मिळते निर्भयला, कारण ज्याच्यात भय नाही ना त्याला जीवनदान मिळतोय. इथे निर्भयला एक जीवनदान दिलं जातं बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. जेल ड्रॉप, धावसंख्या 11 एक गडी बाद. सो तुम्ही बघू शकता आमचे कॅमेरामॅन DBN लाईव्हचे. एक खरोखरच विनंती असेल, चांगली क्लिअरिटी आणि चांगली क्वालिटी जर बघायची असेल तर मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा DBN या यूट्यूब वाहिनीला आणि घर बसल्या या स्पर्धेचा आज आनंद आपण लुटा. कारण DBN लाईव्ह म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर्स करतात. एकाच दिवसामध्ये 8 ते 9 सेटअप लावण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि मी मागच्या वर्षी सुद्धा मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे लेदर क्रिकेटची स्पर्धा पाहिली. चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळाली होती DBN लाईव्हची.
थँक्यू सो मच कॅमेरामॅन चांगलं वर्क या ठिकाणी करतात DBN लाईव्हचे. सो पुन्हा आपण वळूया मॅचकडे. काय स्थिती आहे त्याची चर्चा करूया. 12-1 गडी बाद. स्ट्रायकिंगकडे आता डेंजरस आणि धोकादायक कावडू उतरलाय स्वप्नील पाटील. फुल टॉस बॉल. चेंडूला आडव्या बॅटचा वापर करत नेऊन ठेवलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली कॉलिंग फार महत्वाची. बॅटरने चांगलं कॉलिंग दिली आणि फायदा उचललाय स्वप्नीलने. 2 धाबाची भर पडली. 2 धाबांची धावसंख्या 1-14. हे क्रिकेट आहे. खरोखरच आज भरपूर प्रसिद्धी मिळाली त्या टेनिस क्रिकेटला आणि त्यामुळेच 2024 पासून आपण ISPL सारखी मोठी स्पर्धा बघितली आणि ISPL चे पंच आज आपल्यामध्ये आहेत. ही एक भाग्याची गोष्ट. शॉर्ट बॉल पूल केलंय. उंची जास्त गाठली, लांबी कमी. दोघेही देताना दिसत नाही. आम्ही द्विधा स्थितीमध्ये गेलेत. तू घेऊ की मी घेऊ. याच्यामध्ये वेळ सुद्धा काही थांबत नाही. ते वेळ निघून गेली आणि 3 धाबांची भर पडली. धावसंख्या 3 ने पुढे जमा होतोय. धाबा लागले जात आहेत. 1 गडी बाद 17 धाबा. इथे सुद्धा कॉलिंग फार महत्वाची आहे. 2 बॅटर मध्ये तर चांगली कॉलिंग होतोय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये ती कॉलिंग दिसत नाही. ती युनिटी दिसत नाही. युनिटी पाहिजे. एकीचं बळ जेव्हा तुमचं असेल ना तेव्हाच तुम्हाला फळ मिळत असतं. जसं झाडू जेव्हा एकत्रित बांधला असतो तेव्हा तो सर्व कचरा साफ करत असतोय, परंतु तोच झाडू जेव्हा विखुरतो ना तेव्हा तो स्वतः कचरा बनतोय. त्यामुळेच आपली युनिटी आपल्याला ही पुढे नेऊन जात असतं. ही युनिटी पाहिजे. गोलंदाज तयार. आता आक्रमक भूमिका बॅटरची. चेंडूला पाठवून दिलं फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची बेट. सिक्सर. पॉवर प्ले मध्ये आमचे पॉवरफुल बॅटिंग झाले नाही तरी काय झालं. आम्ही पॉवरफुल कधी येऊ शकतो आणि दुसऱ्या षटकामध्ये 19 धाबा खर्च केल्यात. 19 धाबा चोरल्या गेल्यात. आक्रमक भूमिकेमध्ये निर्भय याला बघितलं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 23 धाबा. आय थिंक आता बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेतलं जाईल की काय, कारण षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला तो बॅटिंग पॉवर प्ले घ्यावा लागेल. इथे पंच म्हणून चांगली कामगिरी सुशांत मांजरेकर आणि सोबतच उगम घरत सरांचे मैदान क्रमांक 1 वर. आता सुशांत मांजरेकर सर स्ट्राईक इन पंचांच्या भूमिकेमध्ये जात आहेत. खऱ्या अर्थाने 34 पैकी 30 मॅच मध्ये त्यांनी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये चांगली पंचांची कामगिरी बजावली, निभावली आणि त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत. चांगला अनुभव मिळत असतो कधी कधी अशा पंचांचा, कारण मागे TVM ग्राउंड बोईसर येथील त्या मैदानावर सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं. वंजारी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा गाजवली, चांगलं नाव केलं. आणि वंजारी प्रीमियर लीगची स्पर्धा खऱ्या अर्थाने ते ऐतिहासिक मैदानावर होती, ज्या मैदानावर शार्दूल ठाकूर नावाचा एक हिरा तयार झाला. आपल्या पालघर जिल्ह्यातील ते अनमोल रत्न तिथे सुरुवात केली शार्दूल ठाकूरने आणि आज चांगलं काम आपल्या इंडियन टीम करता तो करतोय. वळी आपण मॅचकडे. 2 षटकांमध्ये 23 धाबा झालेत. तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी कोणाची असेल ते आपण बघणार आहोत. दीप्तेश म्हात्रे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंगकडे स्वप्नील पाटील असतील. एका बाजूला तुम्ही बघताय तर निर्भयने 5 बॉलचा सामना केलाय, 14 धाबा त्याने बनवलेत. स्वप्नील पाटील स्ट्रायकिंगकडे 4 बॉलमध्ये 6 धाबांचं योगदान त्याचं पाहायला मिळतोय. कुठलंही क्रिकेट असो, कसं खेळावं, काय मेहनत असते एखाद्या टीम मध्ये जागा बनवायची, तर ती मेहनत करताना स्वप्नील पाटील यांना आपण बघितलंय. हे आमचे मित्र विनोद ठाकूर यांना तुम्ही बघतायत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या कारकिर्दीमध्ये खुल्या गटामधून सुद्धा ते क्रिकेट खेळायचे. आता सध्या सपोर्टर्स म्हणून आर्यन नाईट रायडर्स टीमचे इथे बघायला मिळतील. स्वप्नील पाटील हा बीट केलं बघा. गोलंदाज बीट होतोय. गोलंदाज पहिला चेंडू डॉट टाकतोय. दीप्तेश म्हात्रे चांगलं क्रिकेट, चांगला अनुभव त्याचा सुद्धा तो शेअर करतो एखाद्या मोठ्या काडू विरुद्ध.
डेट प्रामचा मारा स्विच हिट करायचा होता, परंतु फिरकीची जादू या ठिकाणी चालली आहे. 2 चेंडू लगातार मिस करतोय बॅटर आणि लगेचच यष्टीरक्षक आलेल्या चेंडूला किस करतोय. धावसंख्या धाव फळकावर 23, 1 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. मॅच सुरू आहे NT वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स असा. आराध्य टायटन्स टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय NT वॉरियर्स या टीमला. पुढचा बॉल स्वप्नील थोडासा द्विधा स्थितीमध्ये गेलाय. जेल होण्याची दाट शक्यता, विकेटचं पतन, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय, गॉन. वर दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करताना NT वॉरियर्स या टीमला. 3 चेंडू टाकून चालले दीप्तेशने आणि त्याने मोठी शिकार केली. स्वप्नील पाटील या कावडूला बाद केलं. स्वप्नीलने आपल्या संघाकरता फारच कमी धावा बनवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर याच पद्धतीने धावा बनवल्या तर 49च्या आसपास जाऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 23 वर 2 गडी बाद. नवीन बॅटर गेलाय तो परेश राऊत. परेश राऊत हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. 26 नंबरची जर्सी त्याची पाहायला मिळते. परेशची 26 नंबरची जर्सी परिधान करून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु हे जे मैदान आहे ते ऐतिहासिक मैदान आहे आणि 26 क्रमांकाचा आकडा आल्यानंतर मला आठवण झाली शुभम दुबेची. भारतीय टीम मध्ये अचानकपणे त्याची एंट्री झाली आणि त्याचा परफॉर्मन्स सुरुवातीला जो झाला ना तर या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर. आता सुपर कबरच्या रिझन मध्ये परेशने या चेंडूला खेळून काढलं, ढकलून दिलं, 1 धाव पूर्ण केली. एका धाब्यानिशी तो स्ट्राईक रोटेट करतोय, खातं उघडतोय आणि धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 24 धाबा. दुसऱ्या बाजूला निर्भय ठाकूर 14 वर खेळतोय. दबाव दडपण कोणतंच दिसत नाही, चांगली खेळी त्याची होताना दिसतंय आणि चांगलं तंत्र, कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, C फॉर कंट्रोल, या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. कोळ्या टप्प्याचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. 1 धाव मिळाली. 1च धाव घेताना दुसरं ते 2 बॅटर. दोघांचं एकमेकांवर लक्ष आहे, आपल्या कृतीवर लक्ष ठेवून ते धावा पूर्ण करतायत. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धाबा. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल गोलंदाज दीप्तेशचा. दीप्तेशने काय चांगला टिचून मारा केलाय. चांगला स्क्वेअर कटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली आणि षटकाची झाली समाप्ती. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर 2 गडी बाद 26 धाबा. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025. आता गोलंदाजी मार्गावर सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरे षटक टाकण्याकरता केतन पाटील आलाय. गिरीजेतून तर बिलॉंग करतायत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती, फक्त 4 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. आता स्ट्रायकिंग कडे आहे तो म्हणजेच परेश राऊत. 2 मध्ये 2 धावा त्याने बनवलेत. दुसऱ्या बाजूला 15 धावांचं चांगलं योगदान दिलं निर्भयने. चांगला फटका. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव मिळेल काय? पुन्हा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफळक वाढताना दिसतोय. धाबा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 27 धाबा. आता निर्भय स्ट्रायकिंग कडे आलाय. कोणतंही भय दिसत नाही. खरोखरच चांगलं कौतुक करेन मी त्यांचं. 27 वर 2 गडी बाद झालेत. धावांचा ओघ त्यानेच वाढवला आणि आता सुद्धा तो वाढवतोय. बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळतील धाबा 6. षटकार, सिक्सर. जय श्रीराम.
चांगलं शॉर्ट सिलेक्शन बॅटरचं पाहायला मिळालं. 2 गडी बाद 33 षटकाराची मदत मिळाली. धावसंख्या 33 झाली आणि 33 मध्ये 21 धावा एकट्या बॅटर निर्भय ठाकूरच्या पाहायला मिळत आहेत. वॉट अ बॅटिंग. एकाकी किल्ला तो लढवतोय आणि असे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असायला पाहिजे. जरी मी बाद झालो त्याच्यानंतर नवीन येणाऱ्या बॅटरने तो मोर्चा सांभाळला पाहिजे, ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, शतरक्षकाची थोडीशी फंबल झाली. ओव्हर थ्रो 2 धाबा होत आहेत पूर्ण. या 2 धाबांची धाव फळक पुढे जाताना 35 वर. 2 गडी बाद 35 धाबा. मागच्या 3 चेंडूंमध्ये 9 धाबा खर्च केलेत केतन पाटील या गोलंदाजाने. थोडासा खर्चिक झालाय. पहिलं जे षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं त्याच्यामध्ये 4 धाबा त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याची गोलंदाजी झाली. शॉर्ट बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. स्ट्रेट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू दणदण करत पुढे जातोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. वेलकम बाउंड्री, चौकार. आता इथे असं वाटू लागले की सुरुवातीला मोडके तोडके रस्ते मिळाले होते आणि आता एक्सप्रेस हायवे पकडलाय, कारण धावांची गती वाढलाय, स्पीड वाढलाय. 39 वर 2 गडी बाद. 27 वर खेळतोय निर्भय ठाकूर हा खेळाडू. पुन्हा चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल झालाय, त्याचा फायदा उचलताना 2 धाबा तो पूर्ण करतोय. चांगला अनुभव आहे, तगडा अनुभव आहे, ज्ञानाची शिदोरी चांगली आहे आणि तो अनुभव इथे आपल्या टीमला शेअर करत असताना खेळाडू. स्कोर इज 41. 2 गडी बाद 41. 3.5 चेंडूची समाप्ती झाली आहे. NT वॉरियर्स टीम मजबूत स्थितीत. स्लोवर वन संत गतीचा चेंडूवर आता हल्ला करता आला नाही बॅटरला. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.25 च्या सरासरीने धाव फळकावर धावा लागल्या जातात NT वॉरियर्स टीमच्या. 2 गडी बाद 41. 41 for 2. बजरंग जय श्रीराम बजरंग जय श्रीराम 41 वर 2 गडी बाद NT वॉरियर्स टीमची धावसंख्या. आणि थोड्याच वेळात आपण पुढील मॅचचा टॉस सुद्धा करणार आहोत. ती अधिकृत माहिती आयोजकांकडून आमच्यापर्यंत मिळेलच. 41 वर 2, त्यामुळेच आता टीम मीटिंग होतोय. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जातोय. गोलंदाजी टाकण्याकरता आयुष पाटील हा गोलंदाजाला आमंत्रण दिलं जातोय. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा या ठिकाणी केली असेल आणि टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. ठाकूर लॉयन्स आणि रुद्रा रॉयल्स आणि ठाकूर लॉयन्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने या. विनंती असेल दोन्ही कॅप्टनला. आज चांगले क्रिकेटर घडताना दिसत आपल्याला. याच वसई तालुक्यामधून आपण बघितलं आयुष म्हात्रे या खेळाडूला, आणि कुणी भाकीत केलं नव्हतं की हा खेळाडू IPL मध्ये पोहोचेल. कारण मागच्या 2024 मध्ये उद्घाटन सोहळा प्रसंगी आयुष म्हात्रे आला होता. एकदम साधं पोरगं वाटत होतं, परंतु आज त्याच मुलाने चांगलं क्रिकेट खेळून दाखवलं, अचंबित केलं, आश्चर्याचा धक्का दिला. रणजी क्रिकेटमध्ये झटपट शतक सुद्धा झळकावलं आणि IPL मध्ये सुद्धा झटपट जागा मिळवली. धोनीची वाहवा मिळाली, MSD याचं गायडन्स मिळालं आणि चेन्नई सुपर किंग संघाद्वारे तो खेळतोय. आता सरळ बॅटने चेंडू हवे येत आहे. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतोय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतील धाबा 6. षटकार. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग, आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू.
कॉम्पिटिशन तर भरपूर वाढले आहे. धाव संख्या 47. यशस्वी व्हायचं असेल तर मित्र आणि कुटुंबाची गरज असते आणि यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते आणि ते स्पर्धक इथे आहेत. आता ऑन ड्राईव्ह चांगला केलाय, एक धाव मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी येण्याआधी 2 धावा दोन्ही बॅटर पूर्ण करतायत. विश्वास प्राप्त केलाय. दोघांमध्ये चांगली भागीदारी रंगते. 49 वर 2 गडी बाद, 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. 49 for 2. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तारीफ करेन मी निर्भय ठाकूरची. 11 मध्ये 29 बनवलेत. दुसऱ्या बाजूला परेश राऊत सुद्धा 11 बनवतोय. शॉर्ट बॉल, फुलचा फटका, क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू पुढे जाईल काय? एक धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता कदाचित तिसरी धाव घेतली जाईल. तिसरी धाव घेता घेता बॅटर होतोय बाद. परतावं लागतं बॅटर परेश राऊतला. धाव संख्या पोहोचली 51. 3 गडी बाद, 51 धावा. 51 for 3. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता बही. 2 धाव पूर्ण केल्या होत्या. एकमेकांवर विश्वास होता, परंतु अजून काहीतरी वेगळं करायचं आहे हे दाखवून दिलंय निर्भयने आणि त्यामुळेच तो हे धाव घेण्याकरता धावला. 2 धावा मिळाल्या होत्या. आता 3 गडी बाद, धाव संख्या 51. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय चैतन्य राऊत. चैतन्य राऊत हा नॉन स्ट्रायकिंग कडे असेल. दुसऱ्या बाजूला बॅटर निर्भय काय चांगली एकाकी किल्ला तो लढवतोय. 29 धावा 11 चेंडूंमध्ये आणि आणखीन एक चांगला शानदार स्ट्रोक. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. BPL चौकार. व्हॉट स्ट्रोक. है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई, जो तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है इस जहाँ में, अगर वो कोई भी कल का मैं हूँ. ले मुझो पे धार रहे हाथ में Thank you. कुल्हाड़ रहे. धाव संख्या 55. काय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला आला. स्कोर इज 55 for 3. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 55 धाबा, 3 गडी बाद. चांगली स्थिती NT वॉरियर्स या टीमची आता झाली आहे आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. निर्भय ठाकूर याच्याकडेच नजरा आहेत. 33 धाबा सध्या बनवलेत. 12 बॉलला सामोरे जात 33 धाबांचं चांगलं योगदान, चांगला स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतोय. कोणताही दबाव, कोणताही दडपण तो कधीच घेत नाही. पडणाऱ्या चेंडूचा योग्य तो समाचार घेतला जातो त्याच्या द्वारे. आणि ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्येही तुमची चपळता पाहिजेच. मैदानाच्या चोही बाजूने तुम्हाला रंगरंगटी करावी लागते. स्लॉगवर फुल टॉस बॉल. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं तरी सुद्धा कदाचित 2 धाव मिळतील बॅटरला आणि थ्रो येण्याआधी 2 धावा पूर्ण केल्यात निर्भयने बॅटरने. फुल टॉस बॉल होता. धाव संख्या 57. 3 गडी बाद. आता शेवटचा बॉल असेल. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ नॉक. आवश्यकता असताना आवश्यकतेनुसार चांगली फलंदाजी. 57 धाबा, 3 गडी बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट 1 बॉल रिमेनिंग. काय षटकर्णीशी या पहिल्या डावाला संपवलं जाईल चर्चा होतोय इथे. मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलं या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे अडथळा बनलाय. विकेटचं झालंय पतन आणि जल्लोष होतोय खेम्यामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे सपोर्टर जास्त आलेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 57 धाबा, 4 गडी बाद. 57 आणि 58 धावांचं टार्गेट असेल. 58 इज द टार्गेट. 58 धावसंख्येचा पाठला कसं काय केलं जाईल याची चर्चा करण्यात आपण टॉस कडे वळणार आहोत. ठाकूर लायन्स आणि रुद्रा रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. थँक्यू. ओम साईराम. कसं साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. लाईनीला
आपल्या पुढची 4 मंडळ आहे ना ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे, एवढा घाण आवाज सोडणार आहे. 300 डेसिबल आवाज काढणार आहेत. किती? 300. इकडे ढोका टाकला ना डायरेक्ट इंग्लंड मध्ये आवाज. सज्जन लोकांना कापूस वाटले. कारण का म्हणजे कानात घालायला आपण यावेळेस मोठा नाद केला माहिती का? प्लाझ्मा सिस्टीम बुक केली आपण, साधी सुधी नाही. प्लाझ्मा थँक्यू. PVR इंडियन्स आणि विराज सुपर किंग्स या दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या. रुद्रा रॉयल्स आणि एका बाजूला मॅच आपण बघणार आहोत ठाकूर लॉयन्स असा, तो सुद्धा एक टॉस असेल, तो टॉस केला जाईल. विराज सुपर जॉईंट्स पहिल्या मॅच मध्ये जरी पराभव आला असला तरी आता नवी उमेदीने ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात. त्यांच्याकडे सुद्धा आपली एक नजर असेल. चांगलं बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये निर्भय या बॅटरने केली आणि चांगला खेळ करत असताना आपल्याला त्यांना बघितलं. 35 धावांचं त्याचं योगदान त्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं. टॉसकडे आपण वळतोय. आमच्या मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना माझी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. ॲडव्होकेट ओमकार म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करून घेऊया. रुद्रा रॉयल्स ठाकूर लॉयन्स आणि त्याच्यानंतर PVR इंडियन्स आणि विराज सुपर जॉईंट्स असा मॅच असेल. जयेश आहेत तिथे. PVR इंडियन्स टीमचे कॅप्टन म्हणून ते जबाबदारी स्वीकारत आहेत. दुसऱ्या बाजूला विराज सुपर जॉईंट्स टीमचे कॅप्टन निहार त्या ठिकाणी असेल. दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये चांगल्या उमेदीने चांगल्या दमाने उतरल्यात. दुसऱ्या इनिंगला सुद्धा आता प्रारंभ होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. मी बोलताना गोलीगार, मी फोडताना गोलीगार, मी फाडतोले गोलीगार, मी गोल गोल गोलीगार. आधी बोले मला मग पाहिली कला, मी केला कल्ला, झापूक झुपूक झापूक झुपूक. मी बोलताना गोलीगार, मी फोडताना गोलीगार, मी फाडतोले गोलीगत, मी गोल गोल गोलीगत. आलो गोलीगत आम्ही हिदर, तुम्ही राणे बघा आता मग आम्ही करतोले खळबळ. थँक्यू. झापूक झुपूक फेमस सूरज चव्हाण यांचं हे गीत या ठिकाणी वाचताना दिसतं. झापूक झुपूक गोलीगत सूरज चव्हाण. मॅचकडे आपण होऊया. जिंकण्याकरता जे टार्गेट आहे ते टार्गेटचं आपण विचार करूया. प्रत्युत्तरादाखल लक्ष बनवायचं आहे. अठ्ठावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आराध्य टायटन्स टीमचे बॅटर उतरलेत. जसराज आणि सुशांत. जसराज एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि दोघेही सख्य बंधू आहेत. जसराज कडू मागच्या 2024 मध्ये सुद्धा त्याचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. स्वप्नील पाटील पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला पंचांची भूमिका अदा करण्याकरता ह्या मॅचमध्ये दीपक कोतवाल आणि सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही बघतायत. सुशांत मांजरेकर दुसऱ्या ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये 34 पैकी 30 मॅचमध्ये त्यांनी पंचांची भूमिका अदा केली. सेमीफायनल आणि फायनलचा मॅच मध्ये सुद्धा सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही बघितलंय. दुसऱ्या पर्वामध्ये सलग चांगलं काम त्यांचं आणि चांगलं काम केल्यानंतर नावाची चर्चा होते. आज
चांगलं काम करण्याकरता या BPL मध्ये भंडारी प्रीमियर लीग मध्ये त्यांना आपण आमंत्रण दिलंय. विनीत सूर्य एक चांगले क्रिकेटर. वळूया मॅच कडे. हा फुल टॉस बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित येताना दिसला नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होतोय. एकदा मिळाली दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. स्वप्नील बघा अतिशय चांगली स्फूर्ती ऊर्जा दाखवताना दिसत आहेत. ऊर्जा ही प्रत्येक खेळाडूमध्ये असायला पाहिजेत, कारण नारंगी मैदानावर सुद्धा कोचिंग करता खेळाडूंना ऊर्जा द्यावी लागते, ऊर्जा निर्माण करावी लागते. आणि आज स्वप्नील पाटील कोचिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा नेहमीच बघितलं आपण त्यांना. सुस्वभावी व्यक्तिमत्व. आमचं सुद्धा भाग्य की अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली. मागच्या काही स्पर्धांमध्ये त्यांच्यासोबत भरपूर आम्ही चर्चा गप्पा गोष्टी केल्या त्यांचा खेळाविषयी. आणि आपल्या पालघर जिल्ह्याचंही अनमोल रत्न आहे स्वप्नील पाटील. गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे, डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे जसराज. पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू वेगाने दणदण करत जातो सीमा रेषे पार. मिळता दाबा 4. BPL चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 5. धावसंख्येला आकारणे देण्याचं काम केलंय. हवेचा वेग सुद्धा वाढलाय. जसे क्रिकेटची क्रेज वाढले तसा इथे हवेचा वेग सुद्धा वाढलाय. गोलंदाज तयार स्वप्नील पाटील. आता सुद्धा आत वळणारा चेंडू होता. मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलाय. डिरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळाली असती ती बॅटिंग करणाऱ्या टीमची. धावसंख्या 1 पुढे जाते. धाबा लागल्या जातात त्या 6 धाबा. जसराज आणि बॅटर तुम्ही बघताय तो म्हणजेच सुशांत. दोघेही बंधू आहेत. सलामीवीर म्हणून त्यांची जबाबदारी धावा बनवण्याची. पहिल्या विकेट करता भागीदारी बनवण्यासाठी ते सज्ज आहेत. सपोर्टर स्टाफ सुद्धा त्यांच्या फार मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकर्णीशी भागवली संघाच्या धावसंख्येची बुक. केली चूक, भागवली बुक. सिक्सर. थँक्यू. इथे जर परशा नावाचं कोण असेल तर धावत यायचं. षटकार येतोय. हुक केलं या चेंडूला. आता शॉर्ट बॉल, परंतु इथे अपील सुद्धा जोरदार केली. हा डॉट बॉल जातोय स्वप्नीलचा. धावसंख्या धावफळकावर 12. पहिले षटक सुरू आहे. 5 बॉलची समाप्ती. 1 चेंडू अजूनही टाकावा लागेल स्वप्नील पाटील या खेळाडूला. प्रत्येक दिवस हा आपल्याला नवीन स्वप्न दाखवणारा दिवस असतो आणि उजेड देणारे प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर नेहमीच 2 पर्याय ठेवत असतं. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून स्वप्नांचा पाठलाग करा. अगदी योग्य पद्धतीने स्वप्नांचा पाठलाग केला जातोय बॅटिंग करणाऱ्या आराध्य टायटन्स टीमद्वारे. मिळतील धाबा 4. चौकार. धावसंख्येला आकार. 16 वर 1 गडी बाद. बिनबाद 16. काय चांगलं प्रत्युत्तर. आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावांची भर. लयलूट केली धावसंख्येची. 16 धावा मिळवल्यात. लक्ष आहे 58 या धावसंख्येचं. अजून 42 धावांची गरज आहे उर्वरित 24 बॉलमध्ये. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. दोन्ही बॅटर सुशांत आणि जसराज या दोघांनी ठरवलंय भागीदारी सुद्धा करायची. मोठी भागीदारी आणि नावाचा नावलौकिक करायचं. मेहनत करायची. ते मेहनत त्यांची दिसली. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा मेहनत करायची लागेल. विकेट टेकर गोलंदाज पाहिजेत या टीमला. कारण एखादा प्रमुख अस्त्र जर निकामी केलं ना तर मागची जी पुढची येणारे जे अस्त्र असतं ते अस्त्र सुद्धा चालत नसतात. मोठ्या संख्येने सपोर्टर स्टाफ पाहायला मिळतोय. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याकरता सज्ज झालंय. परेश चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येतोय. रंगतदार चुरसी पाहायला मिळतोय मैदान क्रमांक 2 वर सुद्धा.
आणि खूप चांगलं क्रीडांगण आहे. नरवीर चिमाजी अप्पा यांच्या नावाने या मैदानाला आपण बघतोय. प्रत्येक वर्षी भरपूर स्पर्धा होत असतात या मैदानावर. आता गोलंदाज तयार परेश, समोर डावखुरे हाताचा बॅटर आहे जसराज. जसराज काहीतरी करतोय आज. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला खेळायचं होतं. चेंडू हवा येत होता, झेल ड्रॉप झालाय. 2 धाव मिळताय. 2 धाबाची भर पडली. 2 धाबांशी धाव फळक पोहोचला जातोय 18 18 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद चांगलं तंत्र पाहायला मिळालं या दोन्ही बॅटरचं. चांगली भागीदारी पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरची. धावसंख्या धाव फळकावर 18 18 विदाउट लॉस. दुसऱ्या षटकामध्ये परेश गोलंदाजी टाकण्याकरता सज्ज. ओहो, चेंडू हवेत होता, झेल टिपण्याचा केला होता प्रयत्न. स्कोरलेग क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप. फलस्वरूप 1 धाव मिळाली जसराजला. एका मागून एक जीवनदान दिलं जातं त्या खेळाडूला आणि त्याचा फायदा तो उचलेल असं वाटतंय. धावसंख्या 19. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 19. अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. 2 बॉल टाकून चलेत. 1.2 बॉलची समाप्ती. फिल्डिंग मध्ये आपण जर बघितलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षकाला तैनात केलं गेलं. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. स्कोरलेग मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. ओ, अगोदरच खेळण्याकरता उत्सुक होते. अगोदर सफल झाले. धावबादचा धोका होता आणि ह्याच बरोबर 1 धाव मिळाली. लेग बायचा इशारा पंच सुशांत मांजरेकर सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबाला झाले ते 20 धाबा. तरसाबा लागेल विकेट करता. धाबा तर सहज मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला विकेटसाठी तरसावं लागतं, कारण ही भागीदारी आता त्रस्त करणारी भागीदारी झाली आहे. फुल पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवलंय. धावसंख्या धाव फळकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 20. 1.4 बॉलची समाप्ती झाली. अजूनही जिंकण्याकरता 38 धाबांची गरज आहे उरलेल्या चेंडूंमध्ये. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षक देत नाही हमी आणि इथे आणखीन एक जीवनदान दिलं जातं. ओहो, डायरेक्ट हिट सुद्धा कामी आला नाही. जसराज थोडासा स्ट्रगल करतोय. 3 वेळा त्याला जीवनदान दिलं जातं आणि धावसंख्या धाव फळकावर 22. 5 बॉलची समाप्ती. 22 फॉर द नो लॉस. 22 वर एकही गडी बाद झाला नाही. 5 बॉलची समाप्ती. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. रणनीती आखली जाते बॅटरची. नशिबाचा जर आपण विचार केला तर 1% भाग हा नशिबाचा असतो, परंतु नशिबाचा आणि मनाचं कधीच जुळत नसतं, कारण जे मनात असतं ते नशिबात नसतं. इथे सुद्धा नशिबाने साथ दिली आहे. 1% जो नशिबाचा भाग आहे तो भाग दिसलाय आपल्याला. 3 वेळा जीवनदान मिळतं बॅटरला. धावसंख्या धाव फळकावर 22 धाबा. 1.5 बॉलची समाप्ती. खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवतील काय? 1 धाव तर मिळाली. मिडॉन मध्ये शतरक्षक तैनात होते. याच बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे त्याची आपण चर्चा करूया. 18 मध्ये पाहिजेत 35 धाबा. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल. 18 मध्ये 35 ची आवश्यकता. 35 धाबा होतील की नाही, शंका आशंकेचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चर्चा आपण करूया. ही चर्चा पूर्ण होण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. जय जय महाराष्ट्र
2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा धावफळकावर लागल्या जात आहेत. अजून जर आपण बघितलं तर 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 35 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 35. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आला, त्यामुळेच धावफळक आता वाढेल की कमी होईल याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. अठरा मध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 35 धाबा. जसराज कडू याला जे जीवनदान मिळत आहे तर 3 वेळा त्याला जीवनदान दिलं गेलं, त्याचा फायदा तो उचलेल काय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये एक बदल केला जातोय. स्वप्नील ठाकूर गोलंदाजी मार्गावर येत आहेत. स्वप्नील नावाचे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत त्या फिल्डिंग करणाऱ्या NT वॉरियर्स टीम मध्ये. एक आहे स्वप्नील पाटील 15 क्रमांकाची जर्सी द्यायची आणि दुसरा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय तो स्वप्नील ठाकूर. बघितलं तर चांगली लाईन आणि लेंथ या चेंडूवर पाहायला मिळाली. या गोलंदाजाची बॅटरने स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाब्याची भर पडली. धावसंख्या झाली आहे ती 24. बिनबाद 24. त्रस्त करणारी भागीदारी होतोय. या त्रस्त करणाऱ्या भागीदारीला तोडावं लागेल, मोडावं लागेल, फोडावं लागेल आणि त्याकरता ही जोखीम गोलंदाज स्वप्नील ठाकूर आपल्या अंगावर घेताना दिसतोय. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 धाब्यांची आवश्यकता. 17 मध्ये पाहिजे 34. 17 बॉल रिमेनिंग and 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्रायकिंगकडे सुशांत आलाय. दोघांमध्ये चांगलं जुगलबंदी, दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा, कर्तव्य दक्षता पाहायला मिळाली. जबाबदारीचं टॉनिक दोघांनीही उचललंय. खूप चांगलं काम ते आपल्या संघाकरता करतायत. दुसऱ्या बाजूला चांगलं काम NT वॉरियर्स टीमला करावं लागेल. NT वॉरियर्स टीम यशोधन ठाकूर सरांचा हा संघ. सरळ बॅटने खेळून काढला जातं चेंडूला. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये आलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. चांगला थ्रो केलाय क्षेत्ररक्षकाने आणि त्यामुळेच इथे धाबा रोखल्या गेल्यात. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसली. धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा 25. सरासरी जरी वाढत असली तरी उत्सुकता वाढलंय. मॅच अमित जिंकणार, मॅच अमित जिंकणार. दोन्ही खेम्यांमधून थोडासा आवाज येतोय कारण NT वॉरियर्स टीमचे सुद्धा सपोर्टर्स समर्थक आता वाढलेले दिसतात आपल्याला. बॅटिंग करणाऱ्या टीमचे समर्थक आपल्याला जास्त दिसत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा 25 रन्स. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 25 धाबा झालेत. अजून 33 धाबांची आवश्यकता. स्विंग अँड मिस. व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. गुड बॉल. गुड लाईन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय आणि बॅटरच्या बॅटमध्ये चेंडू येण्याआधीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. गुड बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहे त्या 25 धाबा. 15 बॉल शिल्लक आहेत. 15 मध्ये 33 ची आवश्यकता. काय चांगले हे क्रिकेट आहे. इथे वरिष्ठ खेळाडू सुद्धा आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि म्हणतात ना की वयाला हरवायचं असेल तर छंद जिवंत ठेवलं पाहिजे. ते छंद जिवंत ठेवलं त्या खेळाडूने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करायचा होता. चेंडू हवेत आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आता फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1च धाव. चांगला प्रतिसाद मिळतोय. 1 धावण्याची धावसंख्या 26. 4 बॉलची समाप्ती. आता धावगती थोडीशी कमी होताना दिसतंय आपल्याला. खुंटी लावण्याचं काम केलंय. जखडून ठेवलंय आता बॅटरला. सुशांत स्ट्रायकिंगकडे आलाय. धावसंख्या धावफळकावर 26. 26. दोघांमध्ये झालेली ही भागीदारी 26 धाबांची. फिल्डिंग मध्ये काहीतरी चेंजेस केलेत. थोडेसे बदल. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये थोडासा वर घेतला गेलाय. ओहो, पायावर चेंडू आदळलाय. बॅटची एज लागले त्यामुळेच ही 1 धाव मिळेल. 1 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या 27. बिनबाद 27 धाबा. 5 बॉलची समाप्ती.
बिनबाद 27 धाबा. शेवटचा एक बॉल तिसऱ्या षटकामधील शिल्लक आहे. NT वॉरियर्स की आर द टायटन्स. छान चांगला लुक्स जर्सींचा पाहायला मिळतोय प्रत्येक टीमचा. हो वाढती हवा, वेग आणि त्यामुळेच बेल्स त्या यष्ट्यांवर टिकताना दिसत नाही. 27 ची भागीदारी. बिनबाद 27 धाबा. 5 बॉलची समाप्ती. ओव्हर पिच बॉल. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली आता. बिनबाद 33 धाबा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांमध्ये 33 धाबा बनलेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 धाबांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 25 धाबा. नो मीटिंग नो टाइम. वेळेनुसार आपण चाला, कारण वेळ फार महत्वाची आहे. पंच सुद्धा अति दक्षता घेताना दिसत आपल्याला. दीपक कोतवाल, सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही बघतायत. मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम, पंचांची भूमिका चांगली अदा करताना दिसत आहेत. आता 12 मध्ये 25 धाब्यांची आवश्यकता. 12.50च्या सरासरीने या 25 धावा बनवायच्या आहेत NT वॉरियर्स संघाविरुद्ध आराध्य टायटन्स या संघाला. 12 मध्ये पाहिजेत 25. काय रणनीती आखली जाईल गोलंदाजीमध्ये? स्वप्नील पाटील कशा प्रकारे गायडन्स करतील आपल्या या खेळाडूंना ते सुद्धा पाहणं रजकतेचं ठरेल. 12 मध्ये 25 ची आवश्यकता. चांगला रंग चढताना दिसतोय या स्पर्धेचा. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग आणि 4थं पर्वामध्ये आपण वळतोय. 4थ्या पर्वामध्ये सुद्धा चांगले नीटनेटकापणा, साफसुथरापणा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर परेश आलाय. याआधी सुद्धा परेशने 1 षटक टाकलंय आणि आता सुद्धा त्याला धाबा रोकायच्या आहेत. 12 मध्ये 25 ची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर आराध्य टायटन्स या टीमला. वेळापत्रकानुसार आपण खूपच मागे चाललोय, खूपच उशिराने चाललोय. एक्स्ट्रा प्लेयर बघायला मिळतात. प्रत्येक टीमचे सपोर्टर्स बघायला मिळत आहेत. ओहो जोरदार अपील केलंय. बघूया काय घडलंय. आणि याच बरोबर विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठी विकेट. परतावं लागतं या बॅटरला. लागलाय पहिला धक्का. 33 वर 1 गडी बाद. 33 for 1. स्टंपिंग स्वरूपात यष्टीरक्षकाने खूप चांगलं काम केलं आणि पहिला धक्का दिलाय. सुशांत या खेळाडूला बाद व्हावं लागतं. सुशांत बाद झालाय. धावसंख्या धावफळकावर 33, 1 गडी बाद. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 25 धाबांची गरज. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जयेश याला तुम्ही बघितलंय. जयेशने सुद्धा चांगलं काम केलंय. आता नवीन बॅटर जर बघितलं तर जयेश गेलाय. यष्टीरक्षकांची चांगली भूमिका पाहायला मिळाली, परंतु आता नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 11 मध्ये 25 ची आवश्यकता. जसराज नॉन स्ट्राईक इन कडे. जयेशने 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलंय. तो आता स्ट्राईक इन कडे असेल. त्याला उंचीचा फायदा उचलता येईल काय? यष्टीरक्षक विक्रांत याचं चांगलं काम आणि त्यामुळेच या दुसऱ्या इनिंग मध्ये जो ब्रेक हवा होता तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय. आता जयेश गेलाय. स्ट्राईक इन कडे जयेश असेल. 25 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. स्लॉक केलं चेंडूला. हवेत आहे चेंडू. विकेट मिळेल काय? परंतु इथे
धावा मिळतील 6 मॅक्झिमम टॉ सिक्सर. हवेची मदत सुद्धा मिळाली या चेंडूला आणि 6 धावांचे आपला अकाउंट ओपन केलं बॅटर जयेशने. 6 धावांची धावसंख्या 39, 39 फॉर 1. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 17 धावांची आवश्यकता, 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये चेंजेस, वेळ जास्त खर्च होतोय, वेळेचं बंधन आहे हे प्रत्येक खेळाडूने लक्षात घ्यायला पाहिजे. ओहो शॉर्ट बॉल बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये चेंडू आता थांबणार नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. चौकार. हे षटक जास्त खर्चिक होतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 43, 43. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. 43 धाबा 1 गडी बाद. आता जर आपण विचार केला तर मैदान क्रमांक 1 वर चालू असलेल्या या लढतीमध्ये 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजे 15 धाबा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, 15 धाबांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धाबा. गोलंदाज वापसी करेल काय? चांगलं टॅलेंट त्याला दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की BPL मध्ये आपण चमकावं, आपली चमक धमक आपण दाखवावी आणि ती स्वप्न उराशी घेऊनच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 9 मध्ये पाहिजेत 15 धाबा. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला हा मॅच NT वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स असा. पिच बॉल चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पाठवून दिलाय. चेंडू जातो सीमारेषे पार, मिळते धाबा 4. शानदार स्ट्रोक. BPL चौकार. म्हणूनच मी म्हटलं होतं की सुरुवातीला मोडके तोडके रस्ते पकडले होते, आता एक्सप्रेस हायवे पकडलाय, त्यामुळे वेग सुद्धा वाढलाय धावसंख्येचा. धावसंख्या 47, 47. ओ चांगलं पददालित्य केलं. बॅटिंग क्रीज मधून चांगली हालचाल दिसली. 1 धाव मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. थ्रो करण्याआधी या 2 धाबा आणि ह्याच बरोबर 2 धाब्याची मदत मिळाली. धावसंख्या 49. आता स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 9 धाबांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 25 पाहिजे होत्या, आता 7 मध्ये 9 पाहिजेत. याचाच अर्थ बॅटिंग करणारा आराध्य टायटन्स हा संघ कितीतरी पुढे आहे असंच म्हणावं लागेल. चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. 1 धाव मिळाली. याच बरोबर पहिल्या 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 50 धाबा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8 धाबांची गरज. 6 मध्ये पाहिजेत 8 धाबा. 6 बॉल रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड टू विन ऑन ग्राउंड नंबर 1. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. ऐकूया सुमधुर गीत. DJ Karthik Rasulpura. सहा बॉलमध्ये 8 धाबांची गरज आहे. आता ऊर्जा निर्माण करावी लागेल गोलंदाजीमध्ये, कारण फलंदाजाने आता पूर्णतः बोलबाला या मॅच मध्ये दाखवलाय, पूर्णतः वर्चस्व दाखवलंय आणि अचूक कामगिरी प्रत्येक खेळाडू करताना दिसतोय. धावसंख्या धावफळकावर आहे ती
50 धाबा, 6 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी करण्याकरता आता गोलंदाज सज्ज होताना दिसत आहेत आपल्याला. शेवटचं षटक आणि जयेश गोलंदाजी मार्गावर. जयेश पाटील गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजी करताना आपल्याला दिसून येतील. 5 षटकांमध्ये 58 धावा रोखायच्या होत्या, परंतु फलंदाजांनी या उलट चांगली कामगिरी केली. बॅटरची कामगिरी बघा, 11 मध्ये 19 धावा जसराज कडू बनवतोय. जयेशने सुद्धा 5 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय. दोन्ही बॅटरने दाखवून दिलं की आमच्या वर्चस्व, आमचा दबदबा काय आहे ते अर्थातच तुम्ही बघा. 6 मध्ये 8 पाहिजेत. कदाचित इथे चांगलं तंत्र गोलंदाजीचं पाहायला मिळू शकतं. रोखल्या जाऊ शकतात या 8 धाबा. विश्वासाची काही कमी नाही. तो विश्वास मैदानाच्या आतमध्ये घेऊनच चांगली गोलंदाजी करावी लागेल. रंग भरावे लागतील गोलंदाजाला. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या पोहोचली 51 वर. 6 मध्ये आता 7 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल शिल्लक, 7 धाबा पाहिजेत हा मॅच जिंकण्याकरता. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. एका धाब्याची धावसंख्या 52. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 6 धाब्याची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 6 धावा. आता अगदी जे लक्ष होतं त्या लक्षाच्या जवळ येऊन ठेपलेत प्रत्युत्तर देणाऱ्या आराध्य टायटन्स टीमला. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजे 6. जसराज सलामीला आलेला खेळाडू आहे. जीवनदान त्याला मिळतोय. 3 वेळा जीवनदान मिळवणारा खेळाडू. ओहो, तो थकलाय. त्यामुळेच जे बॅट आणि चेंडूंचा संपर्क व्यवस्थित होताना दिसत नाही. दबाव दडपण आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर वाढताना या चेंडूनुसार परिवर्तन होऊ शकतं. या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतोय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 6 धाबा. 4 बॉल रिमेनिंग, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल चेंडूला खेळून काढला जातो. स्कोरलेग रिझन मध्ये 1 धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावत नाही. एका धाव्यानिशी आता पुढे सरकावं लागतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता स्थिती काय आहे ती चर्चा करूया. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज आहे. व्हॉट मॅच. दबाव सर्वस्वी आता दिसून येतो तो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कारण नव्याने गेलेला बॅटर जयेश पाटील याच्यावर तर दबाव दिसला नाही. त्यांनी 6 बॉलला सामोरे जात आतापर्यंत चांगली कामगिरी, 18 धावांचं योगदान दिलंय. 1 गडी बाद, धावसंख्या 53. 5 धावा पाहिजेत. ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये शतरक्षक आहे. धावबाचा धोका आणि काय घडलं बघूया. व्हॉट हॅपन. 1 धाव बॅटर पूर्ण करताना दिसत. ही 1 धाव पूर्ण होतोय. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचताना दिसतोय. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 54. आता स्थिती अशी निर्माण झाली. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच बनेल काय? कोण जिंकेल कोण हारेल? विजय तर BPL चाच होणार आहे. 2 मध्ये पाहिजे 4. काय गोलंदाज करेल वार? ओहो, 1 धाव तर मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एका धाब्यानिशी धावसंख्या जर आपण बघितली तर ती धाव फळकावर लागली जाते ती 55. आता 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता. 1 बॉल रिमेनिंग, 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता तरी देवा मला पावशील काय? हे गीत वाजण्याआधीच या ठिकाणी चांगला खेळ होताना दिसतोय. देवाने म्हटलंय की माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून देणार नाही. त्याकरता गरज आहे तुमच्या मेहनतीची. मेहनत जो करेल ते पुढे जाईल.
इथे बघूया कोणता संघ मेहनत करतोय. एक बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धाबांची गरज आहे. लाद भारी चमायला सगळंच लय भारी. थँक्यू. मॅच कुणी जिंको आतमध्ये कोणी जाऊ नका. आता तरी देवा मला पावशील काय. एक म्हणतो देवा मला पाव, दुसरा म्हणतो देवा मला वडापाव. एक बॉल आणि एका बॉल मध्ये 3 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. जेल टिपला तर मॅच टिपला. आणि या मॅचला जिंकलंय NT वॉरियर्स या टीमने. अचानकपणे पलटवार केला गेलाय. गोलंदाजाचं चातुर्य, गोलंदाजाचं मार्गदर्शन आणि त्यामुळेच या मॅचला जिंकलंय NT वॉरियर्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन NT वॉरियर्स टीम. लाईनअप मध्ये चला, हँडशेक करा. हस्तांतरण करण्याकरता आराध्य टायटन्स आपली संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल, हस्तांतरण करेल आणि तदनंतर ते मैदान सोडेल. சாம்பார் சட்னி சட்னி தோசை இட்லி சாம்பார் சட்னி சட்னி தேடி பிடிச்சி ஹோட்டல்ல வாங்கிட்டு வந்த பார்சல்ல